उल्हासनगर शहरात भारत मुक्ती मोर्चाचे निवेदन। एप्रिल 23 रोजी भारत बंद, ओबीसी जनगणना तसेच यूजीसी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी काल 23 मार्च 2026 रोजी उल्हासनगर येथे भव्य मोर्चा काढण्यात आला। भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा यांच्या वतीने आयोजित या आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि बहुजन बांधव सहभागी झाले होते। मोर्चाची सुरुवात सुभाष टेकडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून करण्यात आली। त्यानंतर गुरु नानक शाळा, नेताजी चौक, गांधी रोड मार्गे हा मोर्चा काढत तहसील कार्यालयावर समारोप करण्यात आला। यावेळी आंदोलकांनी प्रशासनामार्फत केंद्र सरकारकडे विविध मागण्या मांडल्या। यामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना तात्काळ करावी, एससी एसटी ओबीसींसाठी मजबूत यूजीसी इक्विटी रेग्युलेशन लागू करावे, तसेच 2011 पूर्वी नियुक्त शिक्षकांना टॅटमधून सूट द्यावी अशा प्रमुख मागण्यांचा समावेश होता। मोर्चा शांततेत पार पडला असून प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे। आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास एप्रिल 23 रोजी भारत बंद करण्यात येणार असून होणाऱ्या परिणामाला सरकार जबाबदार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले। श्री साम्राज्य न्यूजसाठी सुरेश जगताप, उल्हासनगर। सर, जयमूल निवासी मैं लोकेश पटेल। सर, आज बताना चाहूँगा कि आज ओबीसी का जो जाति गिनती है ना, आज ओबीसी का प्रधानमंत्री होने के बाद में भी आज ओबीसी का हमारा जाति जनगणना नहीं हो रहा है। इसलिए भारत मुक्ति मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा के द्वारा ये रैली हम लोग रखा गया है। और अगर इस ना होने के बाद में आज हम ज्ञापन दे रहे हैं, इस ज्ञापन देने के बाद में भी अगर नहीं हमारा सरकार सुन रही है तो हम एक भारत बंद का एक आंदोलन, एक रैली हम लोग करने वाले हैं। इसलिए मैं भारत के प्रधानमंत्री जी को बताना चाहूँगा कि आप एक ओबीसी के होने के नाते आप ओबीसी भाई का एक बार गिनती पूरा करवाइए। जो ओबीसी समाज का हक और अधिकार है वो हक दिलाने का आप करिए। जय मूल निवासी। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। आज आम्ही भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा याच्या अंतर्गत जी ओबीसीची जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे ती शासनाने होणार आहे हे सांगितलं आहे, तरी पण जो मायना त्याच्यामध्ये आहे ओबीसी जातीचा तो रिक्त केलेला आहे। त्याच्यामुळे पुन्हा एकदा हे जे सरकार आहे हे सरकार ओबीसी सोबत षडयंत्र करत आहे। त्याचप्रमाणे पायल तडवी व रोहित चिमुरला यांच्यावरती जो जातीवरून अन्याय अत्याचार झाला होता त्याच्या विरोधात त्याचे जे पालक होते त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि अशाच अनेक विद्यार्थ्यांना समोर ठेवून यूजीसी हा कायदा पारित केला। परंतु काही मोजक्यात 3.5% ब्राह्मणांनी एक दिवस हे आंदोलन करून या कायद्याला पूर्णपणे थांबवण्याचे काम केलेले आहे। तर आज आम्ही या ठिकाणी समस्त संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मिळून ही जी रॅली काढली, या रॅलीचा एकच उद्देश आहे की आपला यूजीसी कायदा हा लागू झाला पाहिजे, ओबीसीची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे। जय भीम, जय संविधान।